नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. ऑलरेडी आपण पाहिलं की आता हा जो आता युद्ध सुरू आहे अमेरिका आणि इराणमध्ये, आणि यामुळे भारतामध्ये इंधनाचे काय प्रॉब्लेम झालेत. मग ते पेट्रोल डिझेल असू द्या किंवा मग गॅसचा प्रॉब्लेम असेल. आणि असं पण म्हटलं जात आहे, म्हणजे काल परवाच मी कुठले तरी एक न्यूज ऐकलं किंवा एक रिपोर्ट होतं की आता इलेक्शन आहे म्हणून काय तर पेट्रोल डिझेलचे रेट आहेत ते वाढवलेले नाही आहेत. आणि जसेही इलेक्शन होणार काही स्टेटमध्ये काही राज्यांमध्ये आता इलेक्शन्स आहेत म्हणून, आणि जसे ते होणार ना, हाय चान्सेस आहेत की रेट वाढण्याचे. बरोबर. कारण ऑब्व्हियस आहे की ग्लोबल मार्केटमध्ये रेट वाढले, टंचाई वाढली, सप्लाय प्रॉपर होत नाहीये. करेक्ट. आणि असे जे प्रॉब्लेम्स आहेत हे भारताला का जास्त फेस करावे लागत आहेत, तर भारत हा या देशांवर डिपेंडंट आहे म्हणून, हा इतरांवर डिपेंडंट आहे, हा इम्पोर्टवर आयातीवर डिपेंडंट आहे म्हणून. आणि म्हणून कुठतरी हा प्रॉब्लेम टॅकल करता यायला पाहिजे. आणि असं नाही की फक्त हा एक वेळचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, हा नेहमीसाठी प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे. बरोबर. कारण काही जरी झालं तरी भारत भारत पेट्रोल डिझेल आहे स्वतः इथं उत्पादन त्याचं करू शकत तर नाही. भारताकडे तेवढे साठे नाहीये, पण आपली गरज आहे ती तर वाढत आहे. हा, यासाठी एक पर्याय आहे की आपल्याला ईव्हीवर शिफ्ट व्हावं लागेल, पण ईव्ही साठी एक वेगळे चॅलेंजेस आहेत की बॅटरी आहे किंवा इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे शिफ्ट तर होतोय आपण. बऱ्याच व्हेकल्स आता टू व्हीलर असू द्या, फोर व्हीलर असू द्या, ते झालेत. पण तेवढं नाहीये, त्यामुळे त्याला वेळ लागेल. पण असं नाहीये की पेट्रोल डिझेल कम्प्लिटली बंद होईल म्हणून. करेक्ट. आणि म्हणूनच आता भारत सरकारने म्हटलंय की किंवा एक आताची न्यूज आहे, याचा अजून ड्राफ्ट रूल सुद्धा यायचे आहेत. हे जस्ट आता डिस्कशनला सुरुवात झालंय की आतापर्यंत E20 फ्यूल आहे हे आपण वापरत होतो. E20 फ्यूल म्हणजेच काय, की गाड्यांमध्ये जो पेट्रोल आपण टाकतो त्यामध्ये 20% हा इथेनॉल असतो आणि 80% हा पेट्रोल असतो. हा, त्याचे काय फायदे आहेत काय नाही हे आता थोड्या वेळात लक्षात येईल. पण आता गव्हर्नमेंट हा डायरेक्ट जम्प करतोय E85 वर. म्हणजे 85% इथेनॉलच राहील आणि फक्त 15% पेट्रोल राहील. इव्हन नितीन गडकरी यांनी तर हे म्हटलंय की गाड्या 100% इथेनॉलवर सुद्धा चालू शकतात. हा, ऑब्व्हियस आहे की आपल्याला या शिफ्ट होण्यामध्ये काही प्रॉब्लेम्स येतीलही, काही अडीअडचणी येतीलही. पण कुठं ना कुठं हा जो प्रॉब्लेम आहे ना, जो आपण इतरांवर डिपेंडंट आहोत, तो कुठेतरी टॅकल करावा लागेल. आणि त्यासाठी असे काहीतरी पर्याय हे शोधून काढावेच लागतील. बरोबर. हा, याचे ऑब्व्हियस आहे की नक्की सडन काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत. कारण मॅक्झिमम लोकांकडे जे पाहत आहेत त्यांकडे, माझ्याकडे फोर व्हीलर आहे, टू व्हीलर आहे. आणि हे टू व्हीलर फोर व्हीलर सुद्धा या सर्वांसाठी कम्पॅटेबल आहेत की नाहीये. जर आपण अशा गाड्या म्हणजे जुन्या गाड्यांमध्ये आताचं पेट्रोल जर टाकतोय ना, झालं काय की प्रॉब्लेम ना, सडन त्यांना हे नोटीस केलंय की त्यांचा जो मायलेज आहे गाडीचा तो कमी झालाय म्हणून आधीच्या पेट्रोलपेक्षा. त्यासोबतच त्यांचा जो इंजिन आहे किंवा इंजिनसाठी जो मटेरियल वापरलेला आहे तो त्या फ्यूलसाठी कम्पॅटेबल नाही आहे, त्यामुळे करोजनचे चान्सेस आहेत तिथून वाढत आहेत. म्हणजे हे प्रॉब्लेम्स तर येणारच आहेत. आता यासाठी गव्हर्नमेंटचा तोही एक आहे, म्हणजे हे तर करावं लागणार. हा नाही तर दुसरा काहीतरी पर्याय करावा लागेल. फक्त प्रश्न हा येतो कधी कधी की इम्प्लिमेंटेशन नेमकं कसं केलं जातंय. गव्हर्नमेंट सडन चेंज करत असेल तर त्याचे अजून जास्त वाईट परिणाम पाहायला मिळतील. पण हळूहळू काही चेंजेस करताय का? गव्हर्नमेंट आधी जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे त्यासाठी मॅन्डेटरी करतील, मग प्रायव्हेटसाठी करतील. असं काही करून हळूहळू करू शकतात. करेक्ट. जसं आता 1 एप्रिल 2026 पासून हे करण्यात आलं की E20 मॅन्डेटरी आहे. बरोबर. आणि आता इथून पुढे जाऊन लगेच तर होणार नाही, कदाचित 1-2 वर्ष लागेल. पण E85 किंवा त्यालाच अजून एक नाव आहे, तो म्हणजे काय तर फ्लेक्स फ्यूल. फ्लेक्स फ्यूल म्हणजेच काय, की असा इंधन किंवा असा इंजिन, असे व्हेकल्स ज्यामध्ये तुम्ही अशा कोणत्याही प्रपोर्शनचा फ्यूल आहे तो टाकू शकतात. आणि त्या इंजिनमध्ये तसे सेन्सर्स राहतील, ते सेन्स करतील की नेमका तो फ्यूल, तो इंधन नेमका काय आहे, त्यामध्ये पेट्रोल किती, त्यामध्ये इथेनॉल किती. आणि त्यानुसार तो इंजिन आहे ना तो काम करायला लागेल. म्हणजे तो इंजिन फ्लेक्झिबल आहे. हा, अशांना काय म्हणतात तर फ्लेक्स फ्यूल व्हेकल म्हटलं जातं. आणि म्हणून हे म्हटलं जात आहे की फ्लेक्स फ्यूल व्हेकल जे आहेत हे येण्याची शक्यता आता जास्त पाहायला मिळत आहे किंवा जास्त वाटत आहे. करेक्ट. कारण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, नितीन गडकरी यांनी हे तर म्हटलंय की 100% इथेनॉलवर सुद्धा गाड्या चालू शकतात. करेक्ट. आणि तसं जर झालं तर मग आपली डिपेंडन्सी आहे ती बरीचशी कमी होईल. पण डायरेक्ट आपल्याला हे म्हणता येणार नाही की हा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, पण यासोबत दुसरा एक नवीन प्रॉब्लेम पण येतो, तो पण आपण पुढे डिस्कस करणार आहोत. फार इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे आणि तो शेतकऱ्यांशी संबंधित आहे. भारतीय शेतकऱ्यांशी संबंधित तो प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, चला पुढे वळूया. मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल की नेमका आज आपल्याला काय डिस्कस करायचं आहे.
इथं मी माझा नंबर दिलेला आहे. तुम्हाला काही क्वेरीज आहे तर यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येईल. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, तुम्हाला सिलेबस हवा आहे, तुम्हाला एमपीएससी युपीएससी साठी जर बॅच जॉईन करायची आहे, माझ्या याच नंबरला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. सोबत इथं टेलिग्राम दिलेला आहे. टेलिग्राम आणि व्हॉट्सअप दोन्ही ठिकाणी माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स आहेत, पीडीएफ आहे, नोट्स आहेत, ह्या त्या गोष्टी सर्व तुम्हाला तिथं मिळतील. त्यामुळे नक्की जॉईन करून ठेवा, माझ्या नंबरला मेसेज करा. ठीक आहे, पुढे बघा, पुढे वळू. आणि इंस्टाग्राम अकाउंट सुद्धा दिले, हिमराज चामोर्शीकर. इथं मी रेग्युलर कंटेंट टाकत असतो आणि या ठिकाणी एक लिंक मिळेल तुम्हाला, तिथं या प्रकारचे माझे बरेच व्हिडिओची लिंक्स आहे, प्लेलिस्ट आहे, ती तुम्हाला ऍक्सेस करता येईल. तिथं असे कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करता येईल. बघा, तुम्हाला एक आयडिया आली असेल की E85 म्हणजे नेमकं काय, की E85 म्हणजे काय, की असा फ्यूल ज्यामध्ये 85% हा काय असेल तर इथेनॉल असेल आणि 15% काय असणार तर पेट्रोल. आता इथेनॉल काय आहे? इथेनॉल म्हणजे इथेनमध्ये ज्यावेळेस OH जोडला जातो, बघा सायन्सचा भाग आहे आणि फार इम्पॉर्टंट आहे. इथेनॉल इज नथिंग बट द अल्कोहोल. दिस इज द अल्कोहोल. अल्कोहोल जर म्हटलं तर फंक्शनल ग्रुप काय येतो, तो येतो OH, बरोबर. आता इथेन मध्ये एक हायड्रोजन काढून घ्या आणि त्यामध्ये OH जर जोडलं तर बनतो काय तर इथेनॉल. कसं बनवला जातो हा जनरली? ज्यामध्ये ज्या पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत त्यांचं फर्मेंटेशन म्हणजे किण्वन प्रक्रिया करून इथेनॉल आहे ना तो तयार केला जातो. जनरल सायन्सचा भाग आहे, नक्की अभ्यास करून ठेवा. रेस्पिरेशन मध्ये तुम्हाला ही प्रोसेस, फर्मेंटेशनची प्रोसेस आहे, ती तुम्हाला तिथं अभ्यास करता येईल. सो हा इथेनॉल जो अल्कोहोलचा एक प्रकार आहे, तो इथेनॉल 85% टाकायचा आणि फक्त 15%च हा काय असेल तर पेट्रोल असणार, फक्त 15% पेट्रोल असेल. करेक्ट. इथेनॉल कशापासून मिळतं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, की ज्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत, ज्यामध्ये कर्बोदके आहेत. फॉर एक्झाम्पल साखर, ऊस, मका, धान्य इत्यादींपासून काय तर हा मिळत असतो. यामुळे काय होणार, की आपली जी डिपेंडन्सी आहे ती कमी होईल, जो आपण इम्पोर्ट करतोय त्यावर. यासोबतच इथेनॉल हा रिन्युएबल आहे, म्हणजे नवीन आपल्याला तयार करता येतो. जसं पेट्रोल डिझेलचे साठे आहे ते मर्यादित आहेत, पण हे जे आहेत हे आहे काय तर आपण उत्पादन घेऊ शकतो आणि त्यापासून परत परत इथेनॉल आहे तो बनवू शकतो. त्यामुळे नवीन निर्मिती क्षम आहे किंवा नूतनीकरणक्षम ज्याला म्हणतात, रिन्युएबल आहे, त्याला आपण रिन्यू करता येतो. त्यासोबत हे जडताना स्वच्छ जडतात, म्हणजे पेट्रोल सारखं पेट्रोल मधून जेवढं पोल्युशन होईल तेवढं पोल्युशन नाही इथून होणार नाही, इथेनॉल मधून होणार नाही, हे लक्षात ठेवा. सध्याची स्थिती भारतामध्ये आहे काय, की भारतामध्ये ना सध्या 1 एप्रिल 2024 पासून E20 पेट्रोल म्हणजे पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोल एवढं मॅन्डेटरी करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आणि आता पुढचा टप्पा डायरेक्ट 20चा 25 किंवा 30 नाही, डायरेक्ट काहीतरी E85 हे आता डिस्कशन सुरू झालेलं आहे. याचं ड्राफ्ट रूल्स अजूनपर्यंत आलेलं नाही आहे आणि लवकर येण्याची शक्यता आहे. कारण ही जी परिस्थिती आता आली, इथून असं वाटतंय की आता काहीतरी ही जी या प्रोसेसला कुठेतरी गती देण्याची गरज आहे आपल्याला. म्हणून नेक्स्ट, सरकार काहीतरी E85 का आणत आहे, बऱ्यापैकी तुम्हाला आयडिया आली असेल. एक पहिलं आहे काय तर एनर्जी सिक्युरिटी. भारत सुमारे 90% कच्चे तेल हा आयात करतो आणि जागतिक तणाव आता जसं प्रॉब्लेम झालाय, यामुळे सप्लाय प्रॉब्लेम होतो आणि तेल दरवाढ पण होते. आणि तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं की इलेक्शन झाल्यानंतर असे चान्सेस आहेत की रेट्स आहेत, जे पेट्रोल डिझेलचे रेट्स आहेत ते वाढण्याची शक्यता आहे. म्हणून दुसरं आहे काय, यावर उपाय काय करता येईल म्हणजे एनर्जी सिक्युरिटीसाठी, की असा इथेनॉलचा वापर आहे तो आपल्याला वाढवावा लागेल, थोडा थोडा वाढवावा लागेल, किंवा आता डायरेक्ट 85 वर शिफ्ट जर झालं तर कदाचित आपल्याला बराचसा इम्पोर्ट आहे तो कमी करता येईल. पण ऑब्व्हियस आहे की थोडा डायरेक्ट 85 वर केलं तरी पण सगळे व्हेइकल्स आपल्याला चेंज करता येणार नाही, ते पण एक बाब आहे. ठीक आहे. दुसरं आहे काय तर पर्यावरणीय फायदे. मी ऑलरेडी आताच सांगितलं की हा क्लीन म्हणजे इथून पोल्युशन तेवढा होत नाही, त्यामुळे कमी प्रदूषण आहे, कमी कार्बन उत्सर्जन होत आहे आणि त्यामुळे ग्रीन एनर्जी ट्रान्झिशनकडे आपल्याला वळता येईल आणि रिन्युएबल कडे किंवा जिथून पोल्युशन कमी होत आहे याकडेच फक्त भारत नाही तर सर्व देश आहेत ते शिफ्ट होत आहे. आपण बघतोय की भारतातही सोलर एनर्जीचा किती वापर आता सुरू झालेला आहे. सोलर जे रूफटॉप सोलर पॅनल येतात ना, त्यांचा वापर बघा, भारत सरकारने खूप त्याला सबसिडी वगैरे दिली आणि खूप चांगलं प्रमोट केलं आणि खूप जास्त आता त्याचा वापर आहे तो होतोय. का? कारण सगळेच देश रिन्युएबल आणि क्लीन एनर्जी याकडे शिफ्ट करण्याचा प्रयत्न करत आहे, बिकॉज हे सस्टेनेबल आहे. जे आतापर्यंत आपण करत आलोय ना, की जे नॉन रिन्युएबल आहे, ज्यांचे साठे मर्यादित आहेत, ते आपण एनर्जीसाठी वापरतोय, तर ते हे सस्टेनेबल नाहीये, हे शाश्वत नाहीये, याला कुठेतरी लिमिट लागेल आणि काहीतरी पोल्युशन पण होत आहे. करेक्ट. त्यामुळे हा एक चांगला पर्याय आहे. दुसरा आहे काय, की यासाठी कशाचा वापर केला जाणार, इथेनॉलचा. इथेनॉल तयार करण्यासाठी मी ऑलरेडी सांगितलं, जसा ऊस आहे, मका आहे किंवा इतर धान्य ज्यामध्ये कर्बोदके आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत, यांचा वापर केला जाईल.
म्हणजेच यांना चांगला रेट मिळेल मार्केटमध्ये, बरोबर. आणि म्हणून त्याचा फायदा अल्टिमेटली होणार काय आहे, कोणाला आहे? शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला होणार आहे, बरोबर. पण याचा एक धोका सुद्धा आहे बरं का, तो धोका पण आपण समजून घेऊ. इथेनॉल उत्पादन या सर्वांमध्ये काय होणार, तर मागणी वाढ होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल आणि ग्रामीण उत्पन्न वाढणार आहे. क्लिअर, बरोबर. पण हे काही एवढं सोपी आहे का? नाही, यामध्ये काही अडचणी पण आहे. जसं ऑलरेडी डिस्कस केलंय मी, की आपल्या खरंच गाड्या ह्या कम्पॅटेबल आहेत का? सध्या ज्या गाड्या आहेत त्या कम्पॅटेबल आहेत का E85 साठी? तर अजिबात नाही, अजिबात नाही. आताच्या ज्या नवीन गाड्या आलेल्या आहेत, म्हणजे या मागच्या 1-2 वर्षातील कन्सिडर करा, त्या गाड्या E20 साठी बनवलेल्या आहेत. त्याच्या आधी जुन्या गाड्या ह्या E20 साठी पण नाहीये, त्यामध्ये फक्त पेट्रोलच चालायचं. आणि ज्याकडे जुन्या गाड्या आहेत त्यांना थोडं विचारा, म्हणजे मी तरी इनपुट्स घेतलेत, माझ्याकडे नवीन गाडी आहे, त्यामुळे माझ्या गाडीमध्ये हा प्रॉब्लेम किंवा मी नोटीस केलेला नाहीये. पण ज्यांकडे जुनी गाडी आहे त्यांना थोडं विचारा की त्यांच्या मायलेजवर काही परिणाम झाले का, आणि इंजिन लवकर खराब होऊ शकतं, करोड होऊ शकतं, याची पण शक्यता आहे. करेक्ट. त्यामुळे आता ज्या गाड्या आहेत किंवा आता ज्या बनत आहेत ह्या गाड्या E85 साठी कम्पॅटेबल नसणारच, विच इज ऑब्विस. करेक्ट. कारण काय, कारण इथेनॉलमुळे काय होतं, करोजन लागतं, त्यासाठी वेगळी काहीतरी सोय करावी लागेल, जेवढा जास्त प्रमाणात तेवढी जास्त सोय करावी लागणार आहे. नेक्स्ट, इंजिन काहीतरी डॅमेज होऊ शकतो. आणि यासाठी उपाय काय आहे, तर फ्लेक्स फ्यूल व्हेकल. म्हणजे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की इंजिनच असा काहीचा बनवायचा की त्यातील सेन्सर्स आहेत ते सेन्स करतील की त्यामध्ये इथेनॉल किती, पेट्रोल किती, आणि त्यानुसार तो इंजिन आहे ना तो काम करायला लागेल. याला फ्लेक्स फ्यूल व्हेकल म्हणतात. आणि हाय चान्सेस आहेत की फ्लेक्स फ्यूल व्हेकल्स येण्याचे, कारण E20 वर E85 शिफ्ट करणं हे फार सोपी बाब तर नाही आहे. आणि परत जर तिथून जर गव्हर्नमेंटने जर काही रूल्स चेंज केले तर मग परत काही गाड्या चेंज करायच्या का, तर नाही. आणि म्हणून हाय चान्सेस आहेत की फ्लेक्स फ्यूल व्हेकल आहेत ते येऊ शकतात. म्हणून दुसरं आहे काय, इन्फ्रास्ट्रक्चर समस्या. आता बघा की आताचा जो पेट्रोल पंप वगैरे बनले आहेत त्यामध्ये ठीक आहे की अशी सोय केलेली आहे की E20 पेट्रोल आहे ते काय तर चांगले सप्लाय करू शकतात. पण E85 साठी वेळ आली तर वेगळा एक स्टोरेज सिस्टम आहे, वेगळं डिस्पेन्सिंग सिस्टम आहे, त्याची गरज पडू शकते. आणि म्हणजेच काय होणार, पेट्रोल पंपवाल्यांची किंवा मोठमोठ्या कंपन्यांची त्यांचा खर्च वाढेल, बरोबर. दुसरं अजून एक आहे की ऑटो इंडस्ट्री अडॅप्टेशन. विषय आहे काय की शेवटी गाड्या पण तर बनवायच्या आहेत ना E85 साठी. म्हणजे आतापर्यंत कदाचित असं समजा की त्यांनी E20 साठी त्यांनी रिसर्च केलंय, डेव्हलपमेंट केलंय आणि प्रोडक्शन केलंय. पण इथून पुढे जाऊन त्यांनी आता त्या गोष्टीसाठी पण रिसर्च करावं लागेल. याला ऑटो इंडस्ट्रीने पण अडॅप्ट करायला पाहिजे, त्यासाठी त्यांनी पण रिसर्च करायला पाहिजे, बरोबर. मग काय, कार मॅन्युफॅक्चरर्स नवीन इंजिन डिझाईन करावी लागतील. ऑब्व्हियस आहे त्यांचा खर्च वाढेल, आणि त्यांचा खर्च वाढला तर तो खर्च ऑब्व्हियस आहे की ग्राहकांकडून घेतील, म्हणजे गाड्यांचे रेट्स वाढतील. सिंपल आहे. करेक्ट. नेक्स्ट, ग्राहक जागरूक कमी आहेत आणि त्यासोबत काय तर चुकीचा वापर सुद्धा इथं होऊ शकतो. नेक्स्ट, पुढचं बघा. फ्लेक्स फ्यूल व्हेकल म्हणजे नेमकं काय, बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आलं असेल की अशा गाड्या ज्यावर वेगवेगळ्या मिश्रणावर चालू शकतात. E20 आहे, E85, इव्हन E100 सुद्धा त्यावर सुद्धा चालू शकतात. आणि याचा वापर ऑलरेडी ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहे. नोट करून ठेवा, ब्राझीलमध्ये. कारण आन्सर रायटिंग मध्ये तुम्ही हे पॉईंट जर टाकले ना तर व्हॅल्यू ऍडिशन चांगली दिसते. ठीक आहे. अंमलबजावणी, इम्प्लिमेंटेशन टाइमलाईन. बघा, ड्राफ्ट रूल मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की अजूनपर्यंत आलेलं नाहीये. ड्राफ्ट रूल लवकरच येईल. तो रोल आउट झाल्यानंतर काही वर्षांमध्ये आणि काय होणार, तर तो टप्प्याटप्प्याने चेंजेस करतील. जसं मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की आधी कदाचित गव्हर्नमेंट पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी करेल आणि मग प्रायव्हेटसाठी करते. सो टप्प्याटप्प्याने करणार. आणि निवडक वाहन आणि शहरांपासून होण्याची याची शक्यता आहे. काही निवडक शहरांमध्ये, मोठमोठ्या मेट्रो सिटीजमध्ये, आणि मग हळूहळू ग्रामीण भागापर्यंत. बिकॉज फक्त जिथं ज्यावेळेस फक्त प्युअर पेट्रोल वापरला जात होता तिथून E20 पर्यंत जायला बरेच लोकांनी विरोध सुद्धा केलेला होता. पण पण आता E20 पासून E85 हा ड्रास्टिक शिफ्ट आहे, याला विरोध होणारच आहे, हे ऑब्वियस आहे. त्यामुळे ऑब्वियस आहे की इथं भारत सरकारने प्रॉपर स्ट्रॅटेजी आखावी लागणार आहे आणि प्रॉपर टप्प्याटप्प्याने आहे ना हे रोल आउट करावं लागणार आहे. करेक्ट. आता हे पाहू आपण की कधी त्याचे ड्राफ्ट रूल येतात आणि गव्हर्नमेंट त्यासाठी काय टाइमलाईन सेट करत आहे हे तर आल्यानंतरच कळेल. त्यावेळेस सुद्धा आपण नवीन एक अपडेटेड व्हिडिओ आहे तो नक्की घेऊन येऊ. करेक्ट. आता इथून एक याचे फायदे आणि तोटे समजून घ्या. कोणताही मग आता प्रश्न आला ना आन्सर रायटिंग मध्ये, मेन्स मध्ये तुम्हाला सहज लिहिता येईल. व्यापक परिणाम काय, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह लिहून ठेवून द्या. सकारात्मक परिणाम काय होणार आहे. बऱ्यापैकी तुमचा पूर्ण सेशन पाहिल्यानंतर एक लक्षात आलं असेल की
आयात कमी होईल आणि ट्रेड डिफिसिट आपलं कमी होणार, आपली डिपेंडन्सी आहे ती कमी करता येईल. दुसरं काय की पर्यावरण संरक्षण, क्लीन एनर्जी आहे, क्लीन फ्यूल आहे, पोल्युशन आहे तो कमी होणार. आणि दुसरं काय तर शेती क्षेत्राला काहीतरी चालना मिळणार आहे. जे ऊस आहे, मका आहे किंवा इतर धान्य आहे ज्यातून कार्बोहायड्रेट्स मिळतात त्यांना चांगला भाव मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांना काय तर तिथून फायदा होईल, ग्रामीण क्षेत्राला तिथून फायदा होईल. पण नकारात्मक काय तर बघा, गाड्यांचा खर्च वाढू शकतो. गाड्या सर्व यासाठी कम्पॅटेबल नाही आहेत. कदाचित पुढे जाऊन इंजिन बदलावं लागेल किंवा काही चेंजेस करावे लागतील, काही नवीन पार्ट्स लावावे लागतील, काही असं काहीतरी चेंजेस करू शकतात. कारण हा ड्रास्टिक चेंज आहे, त्यामुळे गाड्यांचा खर्च वाढू शकतो. दुसरा एक प्रॉब्लेम समजून घ्या की हा जो एक जिथं मी एक पॉझिटिव्ह लिहून दिले ना, हाच एक निगेटिव्ह पण आहे. निगेटिव्ह काय, कारण होतं काय, इथेनॉल ज्यावेळेस बनवलं जातं, समजा की कोणाकडे ना कोणी ना ऊस बनवतंय. आता ऊसाची गरज ना मार्केटमध्ये आहे, लेट्स से की साखर बनवण्यासाठी, म्हणजे खाद्यपदार्थ म्हणून काहीतरी याचा वापर केला जातोय, खाद्यपदार्थ. पण होतं काय की इथेनॉलची जर फॅक्टरी आहे, इथेनॉलची जर फॅक्टरी आहे, तर हा जो शेतकरी आहे ना ऊसाला काय करेल, इथेनॉल मध्ये जर जास्त रेट जर मिळत आहे, तर तो शेतकरी त्या ऊसाला ऑब्वियस आहे इथेनॉलच्या फॅक्टरीमध्ये घेऊन जाईल. बरोबर की नाही? कारण शेवटी काय की शेतकऱ्यांनी पण त्याचं उत्पादन घेतले पैसे कमवण्यासाठी, आणि ते ऑब्वियस आहे, ते करायला पण पाहिजे. का कमवायचं आहे, का शेती उत्पादन घ्यायचं, तो ऑब्वियस आहे पैसे कमवायसाठी. त्यामुळे जर त्याला साखर कारखान्यापेक्षा जर इथेनॉलच्या कारखान्यात जर त्याला जास्त रेट मिळत आहे, तर का नाही तो घेऊन जाणार. त्यामुळे शेतकरी काय करेल, तो इथेनॉलच्या फॅक्टरीमध्ये घेऊन जाईल. यामुळे काय होणार की साखरची टंचाई होईल, ऑब्वियस आहे. आणि इथून जो प्रॉब्लेम होतो ना, तो कशाचा प्रॉब्लेम होतो, तर अन्न सुरक्षेचा प्रॉब्लेम होतो, तो प्रश्न उद्भवतो. हे चान्सेस आहेत. हा, मग इथं दुसरा अजून एक पर्याय आहे. जर तुम्हाला वाटत असेल की मग यासाठी पर्याय डिटेल एक्सप्लेन करा की इथेनॉल साठी हा खाद्यपदार्थ न वापरता दुसरे काय पर्याय आहेत, ते पण पर्याय आहेत. काही सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो, किंवा जसं इथं खाद्यपदार्थ वापरलं ना, तर इतर खाद्यपदार्थाच्या व्यतिरिक्त इतर पदार्थ सुद्धा, इतर काही पिकं घेऊन सुद्धा काहीतरी इथेनॉल बनवलं जातं. तुम्हाला जर वाटत असेल की ते पर्याय डिस्कस करायला पाहिजेत, ज्यातून तुम्हाला परत प्रश्नांमध्ये मदत होईल, तर नक्कीच चॅट बॉक्समध्ये टाका. ठीक आहे, मी एक डिटेल सेशन त्यासाठी घेऊन येतो, ज्यामध्ये आपण प्रॉपर फर्मेंटेशन समजून घेऊ. फर्मेंटेशन झाल्यानंतर इथेनॉल कसं बनतं हे लक्षात येईल तुमच्या, आणि त्यासाठी कोणकोणते पर्याय वापरले जाऊ शकतात आणि त्या प्रत्येक पर्यायाचे काय फायदे तोटे आहेत ना, ते पण आपल्याला प्रॉपर डिस्कस करता येईल. मग काय होणार की तुमचा मेन्स मधील मुख्य परीक्षेतील एकही प्रश्न चुकणार सुटणार नाही, खात्रीने सांगतोय मी. हा एक टॉपिक करा, तो एक टॉपिक करा, विषय मोकळा करा. करेक्ट. सो प्रॉब्लेम काय होणार की हा अन्न सुरक्षेचा प्रश्न इथून उद्भवू शकतो. आय होप की हा मुद्दा तुमचा क्लिअर झाला असेल. करेक्ट. आता याची फक्त कधी हे ड्राफ्ट रूल येतात, फक्त अपडेट घेत राहा. गव्हर्नमेंट त्यासाठी काय टाइमलाईन सेट करत आहे तेवढे फक्त नोट करा, बस सगळं काही ओके होणार. हा टॉपिक आहे तुमचा रेडी होईल. करेक्ट. बाकी काही डाऊट्स असतील तर बघा, मी माझा नंबर इथं तुम्हाला शेअर करतो. हा इथं माझा नंबर आहे. काही क्वेरीज असतील तर यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येईल. 8793382448. क्वेरीज हे तुम्हाला सिलेबस पासून बॅच पर्यंत काही असेल, किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे तरी पण डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करा. यासोबत बॅच आपल्याकडे लक्षात ठेवा की स्वराज्य बॅच आहे राज्यसेवासाठी, ज्यामध्ये आपण बेसिक पासून सुरू करू आणि आन्सर रायटिंग पर्यंत सर्व आपण इथं कव्हर करणार आहोत. बेसिक म्हणजे एनसीआरटी पासून. काय करेक्ट. नेक्स्ट काय तर आपल्याकडे प्रत्येक विषयासाठी डेडिकेटेड फॅकल्टी टीम आहे. मेंटॉरशिप सुद्धा इथं तुम्हाला फ्री आहे. मेंटॉर्स वेगळे आहेत, या टीमच्या व्यतिरिक्त मेंटॉर्स आहेत ते वेगळे आहेत. 18 बुक्स तुम्हाला मिळतील, क्लास नोट्स आहेत ते पीडीएफ स्वरूपात तुम्हाला मिळेल. हे सर्व फॅसिलिटीज इथं तुम्हाला मिळेल. टेस्ट सिरीज आहे, रेग्युलर मॉक टेस्ट आहे, ह्या सगळ्या गोष्टी होणार भरपूर. आणि लक्षात ठेवा की आपले सर्व क्लासेस लाईव्ह प्लस वॉच टाइम आपल्याकडे अनलिमिटेड आहे, इथं कोणतंही बंधन नाही. स्पेसिफिक आणि फक्त ही एकमेव बॅच अशी आहे जी लाईफ टाइम साठी आहे. तुम्ही एकदा जॉईन करा राज्यसेवाची बॅच, यानंतर होणारे राज्यसेवाचे सर्व क्लासेस, सर्व बॅचेस तुम्हाला इथं मिळेल, जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत. करेक्ट. कारण पुढच्या वर्षीची बॅच मध्ये ऑब्व्हियसली मी या वर्षी जे शिकवलं ते पुढच्या वर्षी बॅच मध्ये नाही शिकवणार. काहीतरी आयोग चेंज करेल, काहीतरी आयोग अपडेट करेल, काहीतरी आयोग थोडासा हार्ड विचारणार, तर ते आपल्याला त्यानुसार चेंज होणं गरजेचं आहे. सो म्हणून ते इम्पॉर्टंट आहे, म्हणून आपण इथं बॅच देतो ती लाईफ टाइम साठी देतो. करेक्ट. दुसरं आहे काय की भरपूर डिस्काउंट आणि नो कॉस्ट ईएमआय सुद्धा तुम्हाला इथं मिळणार. फक्त माझ्या नंबरला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचे की ते नेमके किती आहे, किती फीस पे करावं लागेल, दर महिन्याला किती भरावी लागणार आहे. यासोबत ग्रुप बी ग्रुप सी ची सुद्धा बॅच आहे आपल्याकडे, फार कमी किमतीमध्ये अवेलेबल आहे.
इथं सुद्धा तुम्हाला काही डाऊट्स आहेत, परत सांगतोय इथं पण डिस्काउंट आणि नो कॉस्ट ईएमआय आहे, फार कमी किमतीमध्ये अवेलेबल आहे. पण एकदा काय राज्यसेवासाठी जर तुम्ही प्रिपेअर करत आहात, त्या लेवलचा जर तुम्ही अभ्यास करा, त्या खाली येणाऱ्या सर्व परीक्षांची तयारी सहज होऊन जाते. ग्रुप बी ग्रुप सी पण होते. हा, तुम्हाला स्पेशल बॅच जर जॉईन करायचं तर ही जॉईन करता येईल, पण मला असं वाटतं की राज्यसेवाची एकदा बॅच जॉईन करा, तुमच्या सगळ्या परीक्षा होतात, इव्हन ग्रुप बी ग्रुप सी पण होतात. कारण काय, कारण राज्यसेवामध्ये डिस्क्रिप्टिव्ह आहे मेन्स, पण ग्रुप बी ग्रुप सी मध्ये तर ऑब्जेक्टिव्ह आहे ना. 4 ऑप्शन सॉल्व्ह करता येतात, पण डिस्क्रिप्टिव्ह साठी तुम्हाला आन्सर रायटिंग प्रॅक्टिस आहे, प्रॅक्टिस 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 आहे, ती करावी लागते, त्यासाठी स्किल पाहिजे. आणि म्हणून म्हणतोय की शक्य झाल्यास राज्यसेवा बॅच जॉईन करा. दोन्ही जर जॉईन केलेत तरी पण उत्तम आहे. अजून फार कमी किमतीमध्ये तुम्हाला बॅच मिळतील, दोन्ही पण मिळतील फार कमी किमतीमध्ये. इंडिव्हिज्युअल तुम्ही करतो म्हटलं तर थोडीशी जास्त फी होईल, पण दोन्हीही करा, फार कमी किमतीमध्ये होणार. करेक्ट. आय होप की क्लिअर झालं असणार. अजून कोणता एखादी टॉपिक असं तुम्हाला डिस्कस करायचंय ते पण मला चॅट बॉक्समध्ये कळवा. आणि बाकी काही क्वेरीज असतील तर स्क्रीनवर आहेच माझा नंबर. दिस इज ऑल फ्रॉम माय साईड. थँक्यू व्हेरी मच.